गेल्या आठवडाभर पडत असलेल्या पावसामुळे समुद्र चांगलाच खवळला असून समुद्रकिनारी मोठमोठ्या लाटा धडकत आहेत। या खवळलेल्या समुद्राचा तडाखा श्री क्षेत्र गणपतीपुळ्यालाही बसला। उसळत येणाऱ्या लाटांनी आपला मोर्चा थेट श्री स्वयंभू गणपती मंदिराचे गेट ओलांडून अंगणात प्रवेश केला। त्यामुळे भाविकांची एकच तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। सत्कार व सन्मानाने प्रेरणा मिळते, प्रेरणेतून राष्ट्र घडते। या उदात्त हेतूने देशाची आदर्श व गुणवंत पिढी घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने पेजारी येथे अलिबाग तालुक्यातील शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला। या गुणगौरव सोहळ्यास आस्वाद पाटील, भाजपा उपाध्यक्ष सवाई पाटील, प्रियदर्शनी पाटील, मंजुषा कृदुमूर्ती, सरपंच सुमन पाटील, चेतन पाटील, रोशन भगत, अशोक वारगे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा युवा मोर्चातर्फे आम्ही 10वी-12वीच्या ज्या ग्रामीण भागातील टॉप आलेली जी मुलं होती त्यांचा गुणगौरव सोहळा ठेवलेला। एकंदरीत ग्रामीण भागातील मुलांना करिअर गायडन्ससुद्धा गरजेचं असतं, जेणेकरून फक्त गुणगौरव सोहळा म्हणजे त्यांनी जे 10वी-12वीमध्ये जे काही यश मिळवलेलं आहे त्याचा सन्मान नव्हता, तर पुढची जी त्यांच्या आयुष्याची वाटचाल आहे त्याच्यासाठी येणारी तिसरी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्याच्यासाठी त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण गरजेचं आहे, येणाऱ्या इंडस्ट्रीसाठी, उद्या येणाऱ्या कॉर्पोरेटसाठी त्यांना कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेससाठी त्यांचं कुठलं शिक्षण गरजेचं आहे ह्याची चर्चा होणंसुद्धा गरजेचं होतं। त्यामुळे ते फायदे त्यांना मिळत असताना आपण फक्त स्थानिक पुत्र आहोत किंवा भूमिपुत्र आहोत म्हणून आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या मेरिटने, आम्ही आमच्या कर्तृत्वाने आणि आम्ही आमच्या इंटरव्ह्यूमध्ये पास झालेलो आहोत आणि या नोकरीसाठी आम्ही पात्र आहोत ही क्षमता त्यांच्यामध्ये यायला पाहिजे। तर त्यांनी आज निर्णय घेतला पाहिजे की कुठल्या प्रकारचं शिक्षण त्यांना घ्यायचं आहे आणि ही चर्चा करण्यात आली आणि त्याच प्रकारे त्यांचा गुणगौरव करण्यात आला। या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळालं पाहिजे असं म्हणत असताना कशा पद्धतीचे महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक सुविधा रायगडमध्ये उपलब्ध आहेत का की भविष्यात होणार आहे? रायगडमध्ये बऱ्यापैकी चांगल्या सुविधा शिक्षणाच्या आहेत, पण एकंदरीत मेडिकल, लॉ, इंजिनिअरिंग हे कॉलेजेस आहेत, प्लस MBAची पण कॉलेजेस आहेत, पण असे वेगवेगळे कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांना ते प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जी डेव्हलपमेंट आहे, जे कॉर्पोरेट्स आहेत, ज्या इंडस्ट्री आहेत, तर त्यांना वेगवेगळ्या अनुषंगिक जे कोर्सेस असतात तर ते कोर्सेस येणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची गुणवत्ता वाढेल आणि जेणेकरून शहरी कॉम्पिटिशनमध्ये ते टिकणं गरजेचं आहे, तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे। तर तशा प्रकारचे इन्स्टिट्यूट्स येणं गरजेचं आहे। आज विमानतळ येत आहे, तर त्या विमानतळासाठी लागणारे वेगवेगळे कोर्सेस आहेत, म्हणजे ग्राउंड फ्लोअरपासून एक टॉप मॅनेजमेंटपर्यंत तिथं भरती होण्याची शक्यता आहे। मग ते कोर्सेस आपल्याकडे मिळत आहेत का? तर ते खूप थोड्या प्रकारे मिळत आहेत किंवा त्यांच्या प्राइजेस खूप फीजच्या हायर लेवलला आहे, तर ते अतिशय इझिली आणि अवेलेबिलिटीमध्ये येणं गरजेचं आहे। तर त्या अनुषंगिक ते कोर्सेससुद्धा रायगडमध्ये येणं गरजेचं आहे। चौक परिसरातील वीज पुरवठा येत्या 15 ऑगस्टपर्यंत सुरळीत करा, अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे स्टाईलनं वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असा इशारा चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे यांनी दिला आहे। चौक परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आक्रमक होऊन वीज पुरवठा अधिकाऱ्यांना वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत जाब विचारला। येत्या 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन विभागीय अभियंता मुंडे यांनी मोर्चेकरी यांना दिले आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख माननीय पप्पूदादा विचारे, श्यामबाई साळवी, सुहासदादा कदम आणि इतर सगळे ज्येष्ठ पदाधिकारी आणि सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने गेल्या अनेक वर्ष महावितरणच्या कार्यालयाच्या मार्फत जो काही इथे गोंधळ सुरू आहे, बेसिक गोष्टी पण यांच्याकडनं सॉल्व्ह केल्या जात नाही, कर्मचारी वाढीचा विषय आहे,
रात्री अपरात्री लाईट जाते, पहाटे स्पेसिफिक वेळेला लाईट जाते. हे सगळे मुद्दे घेऊन आज ग्रामस्थांची जी भावना आहे ती मांडण्यासाठी म्हणून आम्ही सगळे शिवसेनेची मंडळी आज आवर्जून इथे एमएससीबीचे डेप्युटी इंजिनियर मुंडे, त्यानंतर इथले स्थानिक अभियंता देसाई या सगळ्यांशी सर्व प्रश्नावर एक जवळजवळ तासभर बेसिक सगळ्या चर्चा केल्या. इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं असेल, पोल तुमचे जे असतात 20-25 वर्षापूर्वी टाकलेले, त्याच्यानंतर तुमचे डीपी असतात, हे सगळे बदलले गेले पाहिजेत, तर हे सगळे बेसिक प्रश्न सुटतील. हा मुद्दा आवर्जून माननीय श्यामभाई साळवींनी त्यांच्यासमोर मांडला. पप्पूदादांनी पण या सगळ्या ग्रामस्थांच्यासाठी आम्ही त्यांच्या काळ्या रात्री हाकेला ओ देऊ आणि इथं तुमच्यासाठी तिथे येऊ आणि सगळे हे प्रॉब्लेम तुमच्याकडे मांडू आम्ही. आणि येणाऱ्या 15 दिवसात जर का ह्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने साजेसं आंदोलन येणाऱ्या काळात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पनवेल भिंगारी यांच्या कार्यालयात आम्ही धरणे आंदोलन करू, मोठं आंदोलन करू. हे आज त्यांना सुनावलं. सर्व गोष्टींची आज साधक बाधक चर्चा झाली आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलंय की कुठेही तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ न देता आम्ही सगळे प्रश्न हे मार्गी लावू. कर्मचाऱ्यांच्या ज्या काही त्रुटी आहेत, कमी संख्या आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही भरून काढू. हे आश्वासन त्यांनी आज सगळ्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना दिलं. आम्ही देखील त्यांच्यावर विश्वास ठेवलाय आणि त्यांना काम करण्याची संधी आम्ही देऊ. त्यांनी मुदत दिली तोपर्यंत आम्ही वाट बघू. तर त्याच्यानंतर ग्रामस्थांना अडचणी निर्माण झाल्या तर त्या अडचणी कशा सोडवायच्या आणि हा मुद्दा कसा मांडायचा हे आता आम्ही पक्ष म्हणून इथं आम्ही ठरवलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आमच्या पक्षाच्याकडनं कसं आंदोलन होईल हे आम्ही दाखवून देऊ. खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा आणि करंबळी ठाकूरवाडी ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांसाठी खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू केलं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांच्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर घारे यांनी तात्काळ खालापूरचे तहसीलदार यांची भेट घेत तात्काळ उपोषणकर्त्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मागणी केली. अखेर सुधाकर घारे आणि अधिकारी यांच्यात समाधानकारक चर्चा झाल्यानं उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आलं. मागील म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये 150हून अधिक आदिवासी वाड्या रस्त्या, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आणि त्यापैकी 18 खालापूर तालुक्यामध्ये आहेत. फक्त दोन वाड्यांनी पाठपुरावा केला, करंबेळी ठाकूरवाडी असेल किंवा खडई धनगरवाडी, पण अजून 16 आदिवासी वाड्या आहेत तशाच. त्यामुळे ह्या निमित्ताने त्याही म्हणजे इथे सुधाकर भाऊ ज्या पद्धतीने इथे या आंदोलनात पाठिंबा द्यायला आलं आणि त्यांनी जो काही इनिशिएटिव्ह घेतलं, मी त्यांना तेच विनंती केली की भाऊ तुमच्या निमित्ताने ह्या 16 वाड्यांपर्यंतसुद्धा विकासाची गंगा खऱ्या अर्थाने किंवा मूलभूत सुविधांची गंगा जावी अशी त्यांना मी विनंती केलेली आहे. परंतु प्रशासनाच्या वतीने इथे नायब तहसीलदार राठोड, त्याच्यानंतर वनपरिक्षेत्र पवार आणि आगलावे जे उपअभियंता बांधकामचे आहेत त्यांनी मला प्रॉमिसरी नोट दिलेली आहे इथे की आम्ही पुढच्या 4 दिवसामध्ये ह्या दोन्ही जमिनीच्या जो प्रस्ताव आहे तो मंजूर करू. मात्र नाही केलं तर मग जसं सांगितल्याप्रमाणे 4 दिवस मागितलं मी 10 दिवस देतो. 10 दिवसात जर झालं नाही तर 11व्या दिवशी तहसील कार्यालय बंद करायची हिंमत आमच्या आदिवासी बांधवांमध्ये आहे, हे प्रशासनाने समजून घ्यावं. करंबेली आणि खडई ग्रामस्थांचं बऱ्याच दिवसाचं ज्या मागण्या होत्या त्या मागण्या वारंवार शासनाच्या दरबारी जाऊनसुद्धा त्या पूर्ण होत नव्हत्या. त्याचनंतर ग्राम संवर्धक सामाजिक संस्था ज्यांचे अध्यक्ष संतोषजी ठाकूर साहेब आहेत यांच्या माध्यमातून आज त्यांनी तहसील कार्यालयासमोर ते आमरण उपोषणाला भेटले होते. खऱ्या अर्थाने आज आपल्या तालुक्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये 18 वाड्या असतील, त्या वाड्यांच्यामध्ये ज्या मूलभूत गरजा असतात त्यामध्ये रस्ता असेल, पाणी असेल, लाईट असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, अजून काही अडचणी असतील. त्या अडचणी आजसुद्धा या तालुक्यामधील 18 गावांच्यामध्ये पूर्ण झालेल्या नाहीत. त्याच पद्धतीने करंबेली ठाकूरवाडी आहे. करंबेली ठाकूरवाडीमध्ये देश स्वतंत्र होऊन मला वाटतं 76 वर्ष पूर्ण झालेत. 76 वर्ष होऊनसुद्धा आजपर्यंत त्या गावाला रस्ता नाही. 3-2चा प्रस्ताव त्यांनी अनेक दिवस शासनाच्या दरबारी दाखल केला होता, परंतु तो प्रस्ताव आजपर्यंत मंजूर होत नव्हता. अनेक वेळा प्रशासकीय अधिकारी यंत्रणा असतील, त्यामध्ये फॉरेस्ट यंत्रणा असेल, त्यामध्ये बांधकाम यंत्रणा असेल, त्यामध्ये तहसील यंत्रणा असेल, महसूल यंत्रणा असेल, अनेक अडचणी त्यामध्ये त्रुटी काढत होते. परंतु आज संतोषजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून ते उपोषणाला बसले आणि आम्ही एक सर्वांना एकत्रित करून त्यामध्ये तहसीलदार साहेब असतील, त्यामध्ये तालुक्याचे RFO साहेब असतील, त्यामध्ये बांधकाम यंत्रणेचे आगलावे साहेब असतील, यांच्या माध्यमातून त्यांचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव अगदी 2 दिवसामध्ये परिपूर्ण प्रस्ताव ते सादर करणार आहेत. त्यातल्या ज्या त्रुटी आहेत
या त्रुटी 2 दिवसामध्ये पूर्ण करून आणि 2 दिवसामध्ये पूर्ण करून सोमवारी DFO साहेबांच्या टेबलवर तो प्रस्ताव जाणार आहे आणि त्याच्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये तो प्रस्ताव मंजूर करून देऊ असं आम्हाला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून सर्व यंत्रणेने आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन ते पूर्ण करतील असा मला विश्वास आहे. आणि आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय संतोषजी ठाकूर साहेबांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. मी संतोषजी ठाकूर साहेब असतील आणि आमच्या कर्मळीतील सर्व ग्रामस्थ असतील यांना मनापासून धन्यवाद देईल. परंतु त्यांनी जसा त्यांना शासनाला जो एक इशारा दिला आहे त्यांचा इशारा बरोबर आहे. त्यांनी प्रशासनाने जर तो त्यांनी दिलेला शब्द जर पूर्ण केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही संतोष भाऊंच्या आणि कर्मळी ग्रामस्थांच्या सोबत असेल असं मी सुद्धा या प्रसंगी आपल्याला सांगत आहे. शिवसेना नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त श्रेया योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली विधानसभा क्षेत्र युवा सेनेच्या वतीने पाळंदे समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत नगरसेविका आणि युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्या शिवानी खानविलकर, युवा सेना जिल्हा अधिकारी दर्शन महाजन, उपजिल्हाधिकारी अमित पारदुले, तालुका युवा अधिकारी सुमित जाधव आदी युवा पदाधिकारी यांसह सहभागी झाले होते. आपण इकडे रामदासभाईंच्या वाढदिवसाच्या माध्यमातून मला वाटतं दापोली तालुका युवा सेनाच्या मार्फत बीच क्लीनअप हा कार्यक्रम आपण आज घेतला आहे. खरं तर मला अभिमान वाटतो आपल्या युवा सेनाचा आणि कुठे ना कुठे मला वाटतं की त्यांची पाठ ठोकावीच लागेल. कारण का रामदासभाई हे आपले माजी पर्यावरण मंत्री आहेत आणि रामदासभाईंचं स्वप्न होतं की पर्यावरणात कमीत कमी प्रदूषण हे झालं पाहिजे आणि रामदासभाईने एक ऐतिहासिक मला वाटतं निर्णय घेतलेला, त्याने प्लॅस्टिकवर बंदी आणलेली. माझी अशी मला वाटतं इच्छा आहे की पुढे जाता आपली ही जी युवा पिढी आहे त्याने रामदासभाईचं स्वप्न हे खऱ्या रीतीने आज त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. कारण आज एवढी चांगली मोहीम त्यांनी घेतलेली आहे. आज सगळी आपली युवा मंडळी एकत्र आली आहे. तिन्ही तालुके मध्ये दापोली असू दे, मंडणगड असू दे, खेड असू दे, तिन्ही तालुक्यातली आपली युवा सेनाचे युवा पदाधिकारी सगळ्या असू दे, युवती असू दे, युवक असू दे, सगळ्या एकत्र येऊन आज एवढं चांगलं त्यांनी कार्यक्रम हाती घेतलाय. मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते आणि एवढंच सांगते की योगेश दादा गृहराज्यमंत्री आहेत आणि तुम्ही आज जे छान काम करताय कुठे ना कुठे मला असं वाटतं आपण हे काम कंटिन्यू करूया. फक्त एक दिवस नाही तर महिन्यातून एक दिवस आपण नक्कीच काढूया आणि बीचचे एक पट्टे घेऊया आणि दापोली किती सुंदर आहे आपण महाराष्ट्राला दाखवूया अशी मी इच्छा इकडे व्यक्त करते. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. इकडेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.